जय शिवराय मित्रांनो जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विम्याच्या संदर्भात आदेशसूचना काढण्यात आल्या होत्या। यामध्ये हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल, जालना असेल इत्यादी जिल्ह्याच्या आदेशसूचना ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आल्या होत्या। त्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती पीक विम्याची। आता दिवाळीपूर्वीच पीक विम्याचं वाटप केलं जाईल अशा पद्धतीचं सुद्धा सांगण्यात आलं होतं, परंतु दिवाळीपूर्वी याचं वाटप झालं नाही। दिवाळी झाली त्यानंतर सुद्धा पैसे वाटप करण्यात आले नाही आणि एकंदरीत पीक विम्याची रक्कम ही वाटप करण्यापूर्वीच आचारसंहिता लागल्या। म्हणजे जे पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार होती ते पीक विमा अद्यापही वाटप झाला नाही। अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती आता समोर येत आहे। मित्रांनो, एकंदरीत शेती पिकाचं झालेल्या नुकसानापोटी ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम करण्यात आले होते अशाही शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। त्याचबरोबर ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या यामध्ये हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल, जालना असेल, यवतमाळ असेल इत्यादी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात ह्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या। तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम सुद्धा करण्यात आले होते। अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या अशा तक्रारीचा 25% अग्रिमचा पीक विमा, त्याचबरोबर तक्रारीचा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। आणि एकंदरीत यासाठी आता जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून जो डाटा आहे तो शासनाकडे पोहोच करण्यात आलेला आहे आणि त्याचं काम हे चालू आहे। तर मित्रांनो, पीक विमा कंपनीला ज्या निधीची आवश्यकता असते ती निधी सुद्धा आता केंद्र सरकार राज्य सरकार ज्यावेळेस स्थापन होईल, नवीन सरकार ज्यावेळेस स्थापन होईल त्यावेळेस तो निधी आहे तो बँकेला सुपूर्द केला जाईल आणि त्याचं विशिष्ट आयडी, विशिष्ट खातं हे बँकेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढलं जाईल आणि त्याच्या पोर्टलना केल्या जातील। आणि जो निधी आहे ज्या जिल्ह्यांना ज्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जो पीक विमा उतरलेला आहे त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या पीक विमा कंपनीला त्याचा निधी वितरित केला जाईल। आणि मित्रांनो, एकंदरीत ह्या वितरणाला सुद्धा विलंब होऊ शकतो, कारण तर सरकार स्थापन व्हायला काही वेळ आहे। जोपर्यंत मुख्यमंत्री हे घोषित केला जात नाही, काळजी व्हावं, मुख्यमंत्री आता सध्या एकनाथ शिंदे आहेत, परंतु नवीन मुख्यमंत्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा ही करावी लागणार आहे। त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे। आता मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट सुद्धा आले होते की काही शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम ही जमा झाली होती। हा पीक विमा नेमका कोणता आहे? मित्रांनो, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून 2023ला हरभरा पिकाचा पीक विमा काढण्यात आला होता, गहू पिकाचा पीक विमा काढण्यात आला होता, करडी पीक विमा काढण्यात आला होता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 2023चा पीक विमा येत्या काही 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत। आता बऱ्याच शेतकऱ्यांना संभ्रम आहे की काही शेतकऱ्यांना मिळाले, काही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून हरभरा असेल, हरभऱ्याचा पीक विमा आता वाटप करण्यात सुरू करण्यात आलेला आहे। यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हरभऱ्याचा पीक विमा हा जमा केला जात आहे। काही शेतकऱ्यांनी जे तक्रार केल्या होत्या अशा शेतकऱ्यांचा तक्रारीचा 25% अग्रिमचा पीक विमा म्हणजे हेक्टरी 10,000 रुपये अनुदानाचा पीक विमा हा वाटप केला जात आहे। मित्रांनो, आपल्या कोणत्या जिल्ह्यातील असाल, आपण कोणत्या जिल्ह्यातील आहात, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप झालं का हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवराय।